नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी 2024 पाहणार आहोत। टॉप 400 क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये असणार आहेत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा। प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर झालेला आहे? सो भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर झालेला आहे। कर्पूरी ठाकूर जे आहेत हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते। 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे अरविंद पनगडिया यांची। कोणत्या देशाचे मून स्नायपर नावाचे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे? तर मून स्नायपर नावाचे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेलं आहे जपान या देशाचं, आणि अशा प्रकारे जपान जो आहे हा 5वा देश बनलेला आहे चंद्रावर लँडिंग करणार। भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे दलजित सिंग चौधरी यांची। आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथे अनावरण करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं नाव काय आहे? सो त्यांच्या पुतळ्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस। महाराष्ट्र राज्यात कोठे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे? सो हे होणार आहे पुणे येथे। कोणाला मरणोत्तर PM राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? सो PM राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे आदित्य ब्राह्मणे यांना। जगात 4थ्या क्रमांकावर कोणत्या देशाचा शेअर बाजार पोहोचलेला आहे? सो जगात 4थ्या क्रमांकावरती पोहोचलेला आहे भारतीय शेअर बाजार। केंद्र सरकारने किती वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे? सो केंद्र सरकारने 16 वर्षाखालील जे विद्यार्थी आहेत त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे। 76वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे पार पडलेला आहे? सो हा पार पडलेला आहे लखनौ येथे। संभव नावाची भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा कशासाठी सुरू केलेली आहे? सो संभव नावाची यंत्रणा भारतीय लष्कराने लष्कराच्या दळणवळणाच्या सोयीसाठी जी आहे सुरू केलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड झालेली आहे? सो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे रजनीश शेट यांची। 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर तो आहे ओपनहायमर। तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे सिलियन मर्फी। आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोणती ठरलेली आहे? तर त्यांचं नाव आहे लिली ग्लॅडस्टोन। फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेले पहिले समलिंगी पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर त्यांचं नाव आहे गॅब्रिएल अटल। जगातील सर्वाधिक महागडी कंपनी कोणती ठरलेली आहे? तर जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरलेली आहे मायक्रोसॉफ्ट। महाराष्ट्र सरकारने दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत किती लाख कोटींचे सामंजस्य करार केलेले आहेत? सो महाराष्ट्र सरकारने दावोस येथे 3.5 लाख कोटींचे जे आहे सामंजस्य करार केलेले आहेत जागतिक आर्थिक परिषदेमध्ये। भारतीय नौदल सामग्री विभाग प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? ती झालेली आहे किरण देशमुख यांची। 19 ते 31 जानेवारी दरम्यान खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर ते राज्य आहे तामिळनाडू। तामिळनाडू राज्यामध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 आयोजित करण्यात आले होते 19 ते 31 जानेवारी दरम्यान। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे डॉक्टर नितीन करीर यांची। कोणत्या देशाने आइन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे? सो आइन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे चीन या देशाने। राष्ट्रीय गुन्हे संशोधन विभागानुसार बाल गुन्हेगारीत प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य कोणतं आहे? सो बाल गुन्हेगारीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य। ऑपरेशन सर्वशक्ती हे ऑपरेशन भारतीय लष्कराने कशासाठी सुरू केले आहे किंवा कशासाठी सुरू करणार आहे? सो ऑपरेशन सर्वशक्ती हे जे ऑपरेशन आहे हे भारतीय लष्कर जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याकडून जे सतत होत असलेल्या कारवाया आहेत त्यांच्या विरोधात हे ऑपरेशन सर्वशक्ती सुरू करण्यात येणार आहे। भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती झालेली आहे ऋत्विक पांडे यांची।
युगांडा देशामध्ये आयोजित केलेल्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? सो युगांडा येथे आयोजित करण्यात आलेल्या अलिप्तवादी चळवळी परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत एस जयशंकर. अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू होत आहे? सो अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 सुरू होत आहे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये. केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक गावातील घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे? सो हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे 2024 वर्षापर्यंत. देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोणादरम्यान सुरू झालेली आहे? तर ती सुरू झालेली आहे अयोध्या ते दरभंगा दरम्यान. आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून लखबीर सिंग लांडाला घोषित केले आहे? सो आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून लखबीर सिंग लांडाला भारत या देशाने घोषित केलेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जागतिक आर्थिक परिषद कोणत्या देशात पार पडलेली आहे? सो ही जागतिक आर्थिक परिषद पार पडलेली आहे दाओस येथे. आणि दाओस कुठे येते? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये येते. भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? सो 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी होणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. भारतात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे? सो भारतात पहिल्यांदा शरयू या नदीवरती जी आहे सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे. बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बिझनेस एक्सलंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ते केलेलं आहे राजेश गोयल यांना. आणि कोणी केलेलं आहे? तर रमेश बैस जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत त्यांच्या हस्ते जो आहे हा बिझनेस एक्सलंट अवॉर्ड राजेश गोयल यांना देण्यात आलेला आहे. आयसीसी सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू 2023 कोण ठरलेला आहे? सो आयसीसीचा सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू 2023 ठरलेला आहे सूर्यकुमार यादव. आणि हा जो आहे सलग दुसऱ्यांदा याने जो आहे हा किताब पटकावलेला आहे. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? सो महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी हा जो दिवस आहे हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कशासाठी? तर खाशापा जाधव यांच्या जयंतीनिमित्त जो आहे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? सो हा जाहीर झालेला आहे रंजन गोगोई यांना. कृष्ण विवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? सो हा जगातील पहिला देश आहे अमेरिका हा देश. आणि कृष्ण विवर म्हणजे काय? तर ब्लॅक होल. त्या ब्लॅक होलचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश आहे अमेरिका. जीवनधारा 2 या विमा पॉलिसीची सुरुवात कोणी केलेली आहे? सो या विमा पॉलिसीची सुरुवात केलेली आहे LIC ने. कोणत्या नगर परिषदेने महाराष्ट्रातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती केलेली आहे? सो ती नगर परिषद आहे हिंगणघाट नगर परिषद. नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील 9 वर्षात भारतातील किती कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहेत? तर नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील 9 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहेत. ब्रिस्क या गटामध्ये किती नवीन देशांचा समावेश झालेला आहे? सो ब्रिस्क या गटामध्ये नवीन 6 देशांचा समावेश झालेला आहे. ते देश कोणकोणते आहेत? तर अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती. धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवरती करण्यात येणार आहे? तर धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास सिंगापूर देशाच्या धर्तीवरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यानुसार वाहन चालकांकडून अपघात झाल्यास किती वर्षाची शिक्षा होऊ शकते? सो 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते जर वाहन चालकांकडून अपघात झाल्यास. केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी कशाची सक्ती केलेली आहे? सो केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी आधार कार्डची सक्ती केलेली आहे. बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य. भारतात 2023 मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यात झालेले आहेत? तर 2023 मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू झालेले आहेत महाराष्ट्र या राज्यामध्ये. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी दीप्ती शर्मा ही कितवी भारतीय महिला गोलंदाज ठरलेली आहे? सो 100 विकेट घेणारी दीप्ती शर्मा ही 4थी भारतीय महिला गोलंदाज ठरलेली आहे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये. स्टार्टअपच्या माध्यमातून कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झालेली आहे? सो स्टार्टअपच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक
रोजगार निर्मिती झालेली आहे. भारताचे डिजिटल चलन ई रुपीने एका दिवसात किती लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केलेला आहे? सो भारताचे जे डिजिटल चलन आहे ई रुपी, त्याने एका दिवसामध्ये 10 लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केलेला आहे, तोही एका दिवसामध्ये. एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे किंवा कोणाला जाहीर झालेला आहे? तर तो जाहीर झालेला आहे B.R. कंबोज यांना. पहिले साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? तो पहिले साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन पुणे येथे जे आहे आयोजित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना. फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? सो ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती उझबेकिस्तान येथे. आणि या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर हे विजेतेपद पटकावलेलं आहे मॅग्नस कार्लसन यांनी. पुणे येथे आयोजित केलेल्या पहिल्या साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते विश्वास पाटील. दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. 2 ते 15 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यामध्ये भारत आणि UAE या देशादरम्यानचा डिझर्ट सायक्लोन हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला? सो राजस्थान येथे जो आहे भारत आणि UAE यांच्या दरम्यान डिझर्ट सायक्लोन हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला. काँगो देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो काँगो देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे फेलिक्स त्सेत्सिकेदी यांची. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना या वर्षीचा संसद रत्न हा पुरस्कार जो आहे जाहीर झालेला आहे? सो ते 2 खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे. कोणी रॅमन मॅगसेस पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे? सो रॅमन मॅगसेस पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे संदीप पांडे यांनी. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार कोण ठरलेला आहे? सो दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदानावर कसोटी क्रिकेटचा सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरलेला आहे रोहित शर्मा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत रश्मी शुक्ला. मलेशिया बॅडमिंटन सुपर 1000 स्पर्धेचे उपविजेतेपद कोणत्या भारतीय टेनिस जोडीने पटकावलेला आहे? तर ती टेनिस जोडी आहे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी. महाराष्ट्र सरकारने सिल्क समग्र 2 ही योजना राबवण्याचा निर्णय का घेतलेला आहे? सो महाराष्ट्र सरकारने सिल्क समग्र 2 योजना राबवलेली आहे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? सो ही पहिली मुलींची सैनिकी शाळा सुरू होणार आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे राजनाथ सिंग यांनी. 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहे? सो 9 ते 13 जानेवारी 2024 या दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा झालेली आहे पणजी येथे. CNN न्यूज 18चा इंडिया ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तो हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला. कोण 5व्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार आहेत? सो शेख हसीना या बांगलादेशच्या 5व्यांदा जे आहेत पंतप्रधान होणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावाशिवा या सागरी सेतू पुलाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे? सो हे उद्घाटन झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? सो हे उद्घाटन होणार आहे सुमित्रा महाजन यांच्या हस्ते. आणि हे जे साहित्य संमेलन असणार आहे अमरनेळ येथे होणार आहे. 10वी वायब्रंट जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? सो 10वी वायब्रंट जागतिक परिषद गांधीनगर गुजरात येथे आयोजित करण्यात आलेली आहे. 10व्या वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते? सो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शेख मोहम्मद बिन जायद, हे UAE चे राष्ट्राध्यक्ष आहेत. पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीने कोठे केलेली आहे? सो भारतातील पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्री सुरू करणार आहे आणि तो कोठे सुरू करणार आहे? तो गुजरात येथील हजिरा येथे.
देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? सो रस्ते अपघातामध्ये प्रथम क्रमांकावर आलेलं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र रस्ते अपघातामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. पंजाब या राज्यामध्ये 4,000 कोटी रुपयांच्या 29 राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? सो ते करण्यात आलेलं आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते. अबुवा आवास योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? सो अबुवा आवास योजना ही झारखंड या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023 ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आलेला आहे? सो ती बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. IIT मद्रासने दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार आहे? सो IIT मद्रास त्यांचं दुसरं विदेशी कॅम्पस श्रीलंका या देशामध्ये सुरू करणार आहे. महाराष्ट्रामध्ये 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या काळामध्ये कोणते अभियान राबवण्यात येणार आहे? सो या काळामध्ये रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? सो तो देश आहे आपला भारत देश. केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 नुसार प्रथम क्रमांक पटकावलेलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य. त्याच्यानंतर कोणतं शहर देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरलेलं आहे? तर याच्यामध्ये 2 शहरं आहेत, एक आहे इंदोर आणि दुसरं आहे सुरत. आणि इंदोर हे शहर सलग 7व्यांदा जे आहे सर्वाधिक स्वच्छ शहर ठरलेलं आहे. पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? सो पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुरेश सावंत. आणि हा जो साहित्य संमेलन आहे हे होणार आहे पैठण येथे. 18वी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? सो 18वी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा 2024 कतार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या पहिल्या निपाह विषाणूच्या विरोधी लसीचं नाव काय आहे? सो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने निपाह विषाणूच्या विरोधी जी आहे लस तयार केलेली आहे आणि तिचं नाव आहे CHDOX1 निपाह बी. हे जे आहे त्या लसीचं नाव असणार आहे. नाशिक येथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? सो हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे रवी शास्त्री यांना. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जे आहे पुरस्कार जाहीर झालेला आहे शुभमन गिल याला. महाराष्ट्र राज्यामध्ये PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे? सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यामध्ये 30,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि कधी करण्यात आलेलं आहे? तर 12 जानेवारी 2023 रोजी. केंद्र सरकारने देशभरात किती नवीन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? सो केंद्र सरकारने 100 सैनिकी शाळा देशामध्ये उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र ST महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ते आहेत डॉक्टर माधव कुसेकर. 43व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? तर त्यांचं नाव आहे रोहन बोपन्ना. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा 2024 कोठे पार पडली? सो ही स्पर्धा पार पडली भुवनेश्वर येथे. महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? सो महाराष्ट्रातील शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. गयाना देशासोबत कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी कोणत्या देशाने करार केलेला आहे? सो गयाना देशासोबत भारताने कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी करार केलेला आहे आणि हा करार जो आहे हा 5 वर्षांसाठी असणार आहे. डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा 2024 कोणत्या देशात होणार आहे? सो ही स्पर्धा होणार आहे पाकिस्तान या देशामध्ये. कोणत्या राज्याने हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजे STचा दर्जा दिलेला आहे? सो ते राज्य आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशाने त्यांच्या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिलेला आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात 10 वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण लांबीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे?
सो गेल्या 10 वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण लांबीमध्ये 60% वाढ झालेली आहे आणि आता सध्या भारताच्या राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी जी आहे ही 1,46,145 किलोमीटर एवढी झालेली आहे. पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सो तो आहे जम्मू आणि काश्मीर. मागील आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के होता? सो भारताचा विकास दर 2022-23 मध्ये 7.2% होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये देशाचा आर्थिक वृद्धी दर किती टक्के राहील असा अंदाज वर्तवलेला आहे. सो त्यांनी 7.3% आपला देशाचा आर्थिक वृद्धी दर राहील आर्थिक वर्षामध्ये असा अंदाज वर्तवलेला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स नुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत? तर ते आहेत गौतम अडानी. आयसीसीच्या कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये भारताला मागे टाकून कोणता संघ अव्वल स्थानी आलेला आहे? सो भारताला मागे टाकून आयसीसी कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आलेला आहे. केंद्र सरकारने विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? सो ती योजना आहे पृथ्वी विज्ञान योजना. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेला 5 स्टार रँकिंग मिळालेला आहे? सो पुणे महानगरपालिकेला महाराष्ट्राच्या 5 स्टार रँकिंग मिळालेला आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणामध्ये. महाराष्ट्र कृषी पणन महासंघातर्फे मिलेट महोत्सव 2024 चे आयोजन पुणे येथे जे आहे करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? सो पहिला गोलंदाज ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा टीम साऊदी आणि हा टीम साऊदी जो आहे हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. संयुक्त राष्ट्रानुसार भारताचा विकास दर 2024 मध्ये किती टक्के राहील? तर संयुक्त राष्ट्रानुसार 6.2% भारताचा विकास दर असणार आहे 2024 मध्ये. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या संकल्पनेच्या आधारावर करण्यात आलेलं आहे? सो राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या आधारावर करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे? सो महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 16 वर्षांनी जो आहे राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू 2023 पुरुषमध्ये पुरस्कार मिळालेला आहे लिओनेल मेस्सी यांना आणि हा जो पुरस्कार आहे लिओनेल मेस्सी यांना 8व्यांदा मिळालेला आहे. आणि फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल 2023 महिलांमध्ये जो पुरस्कार मिळालेला आहे तो मिळालेला आहे एताना बोमती यांना आणि ह्या ज्या आहेत फ्रान्सच्या खेळाडू आहेत. केंद्र सरकारच्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराचा समावेश झालेला आहे? सो केंद्र सरकारच्या नल से जल या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर या शहराचा जो आहे समावेश झालेला आहे. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणत्या युनिव्हर्सिटीला देण्यात आलेला आहे? सो राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 जैन युनिव्हर्सिटी बँगलोर याला देण्यात आलेला आहे. रॉयल कॅरेबियनने तयार केलेली जगातील सर्वात मोठी क्रूज कोणती ठरलेली आहे? सो रॉयल कॅरेबियनने तयार केलेली आयकॉन ऑफ द सीज ही जी आहे सर्वात मोठी क्रूज ठरलेली आहे. हिची लांबी जी आहे ही 1158 फूट एवढी आहे. H2A या रॉकेटचे प्रक्षेपण कोणत्या देशाने केलेलं आहे? सो H2A या रॉकेटचे प्रक्षेपण जपान या देशाने केलेलं आहे. कोणत्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानवरहित विमानाचं अनावरण भारतीय नौदलासाठी करण्यात आलेलं आहे? सो हे स्वदेशी बनावटीचं मानवरहित विमान आहे दृष्टी 10 स्टारलाइनर. भारतातील पहिले बीच गेम्स 2024चं आयोजन घोगला बीच जे दीव व दमणला आहे येथे करण्यात आलेलं आहे. मानवरहित दृष्टी 10 स्टारलाइनर विमानाचं अनावरण कोणत्या ठिकाणावरून करण्यात आलेलं आहे? सो हे ठिकाण होतं हैदराबाद आणि हे जे मानवरहित दृष्टी 10 स्टारलाइनर हे विमान आहे हे कोणी तयार केलेलं आहे? तर ते तयार केलेलं आहे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सो भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी नियुक्ती झालेली आहे रघुराम अय्यर यांची. भारतातील पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय तर AI
AI हब प्रकल्प, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प कोणत्या राज्यात होणार आहे? सो हे राज्य आहे महाराष्ट्र राज्य. सेंटर फॉर रिसर्च ऑन या संस्थेने 2023 मध्ये या वर्षामध्ये देशात सर्वात प्रदूषित शहर कोणतं ठरवलेलं आहे? सो सर्वात प्रदूषित शहर ठरवलेलं आहे बर्नी घाट, जे मेघालयला येतं. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने 3000 धावा पूर्ण केलेल्या आहेत? सो ती खेळाडू आहे स्मृती मानधना आणि असा विक्रम करणारी किंवा असा पराक्रम करणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार कोणत्या भारतीय व्यक्तीने स्वीकारलेला आहे? सो बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार इंद्रमणी पांडे यांनी 3 वर्षांसाठी स्वीकारलेला आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण होते? सो ते होते शरद पवार. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड, जे पुण्याला येथे, तिथे झालं. हिमाचल प्रदेशने सफरचंदांची होणारी चोरी थांबवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? सो हिमाचल प्रदेशाने सफरचंदाची होणारी चोरी थांबवण्यासाठी ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम सुरू केलेला आहे. देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल कोणती ठरलेली आहे? सो ती आहे उग्रम रायफल. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन 2023-24 मध्ये किती लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवलेला आहे? सो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचं एकूण देशांतर्गत उत्पादन 171.79 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली? सो आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 इंडोनेशिया या देशामध्ये पार पडली. महाराष्ट्र राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं? सो महाराष्ट्र राज्यामध्ये 30,500 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कधी केलं? तर 12 जानेवारी 2024 रोजी. गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सो या पुस्तकाचे लेखक आहेत MJ अकबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यामध्ये नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे? सो ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ केलेला आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे कधी पार पडलेला आहे? सो हा महोत्सव पार पडलेला आहे 12 ते 16 जानेवारी या दरम्यान. नवी दिल्ली येथे आशियाई बौद्ध परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? सो नवी दिल्ली येथे आशियाई बौद्ध परिषदेचे उद्घाटन जगदीप धनखड, जे आपले उपराष्ट्रपती आहेत, त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ऑरेंज उत्सव कोठे आयोजित करण्यात आला? ऑरेंज उत्सव आयोजित करण्यात आला नागालँड या राज्यामध्ये 24 व 25 जानेवारी 2024 ला. कोणाच्या हस्ते नवी दिल्ली येथे हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आलं? सो हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान नवी दिल्ली येथे जगदीप धनखड, जे उपराष्ट्रपती आहेत, त्यांच्या हस्ते सुरू करण्यात आलं. कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरलेला आहे? सो आपला महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरलेला आहे. PM घरकुल योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रथम राज्य कोणतं आलेलं आहे? सो PM घरकुल योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये आंध्र प्रदेश पहिला आलेला आहे आणि आपलं महाराष्ट्र जे आहे हे दुसऱ्या क्रमांकाला आलेलं आहे. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा इंडोनेशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार सोहळा कोठे पार पडला? 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार सोहळा कोलकाता येथे पार पडला. मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सो हा प्रदान करण्यात आलेला आहे विशाखा विश्वनाथ यांना. 18वे विद्रोही साहित्य संमेलन कोठे होणार आहे? सो 18वे विद्रोही साहित्य संमेलन अमरनेर येथे होणार आहे 3 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी. 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर वासुदेव मुलाटे यांची निवड झालेली आहे. कोणता खेळाडू हा 150 आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे? सो रोहित शर्मा हा 150 आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे.
फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार 2024 कोठे आयोजित करण्यात येणार आहेत? सो पहिल्यांदा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार 2024 मुंबई बाहेर होणार आहेत आणि ते मुंबई बाहेर कुठे होणार आहेत? तर गांधीनगर, गुजरात येथे होणार आहेत. भारत आणि किर्गिस्तान यांच्यात कोणत्या राज्यामध्ये खंजर 11 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला? सो भारत आणि किर्गिस्तान यांच्यामध्ये खंजर 11 हा युद्ध सराव हिमाचल प्रदेश येथे आयोजित करण्यात आला. भूतान देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? सो भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे शेरिंग तोबगे यांची. प्रश्न आहे, आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जय शहा. सर्वात जलद 150 कसोटीमध्ये बळी पूर्ण करणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण आहे? सो तो आहे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहने कसोटीमध्ये 150 बळी जे आहेत पूर्ण केलेले आहे आणि तेही सर्वात जलद गतीने. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे उद्घाटन आहे ते अमरनेर येथे झालं आणि हे कोणाच्या हस्ते झालेलं आहे? तर त्यांचं नाव आहे सुमित्रा महाजन. सुमित्रा महाजन यांच्या हस्ते 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024 आणि महाराष्ट्र भूषण 2024 हे 2 पुरस्कार कोणाला प्राप्त झालेले आहेत? तर त्यांचं नाव आहे अशोक सराफ. अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024 आणि महाराष्ट्र भूषण 2024 या दोन्ही पुरस्काराने जे आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणी बांधलेलं आहे? सो हे बांधलेलं आहे कोचीन शिपयार्डने. महाराष्ट्रातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय. पंतप्रधान यांच्या हस्ते यवतमाळ येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? सो पहिला शिवसन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड KBE या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्ती कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे सुनील मित्तल आणि सुनील मित्तल हे ब्रिटनचे सर्वोच्च नाईटहूड या पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत, हेही लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्यांचं नाव आहे हर्षवर्धन पाटील. इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचं भूमिपूजन कोणी व कोठे केलेलं आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू येथे झालेलं आहे. झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? त्यांचं नाव आहे चंपाई सोरेन. चंपाई सोरेन हे झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. मद्रास उच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचे आदेश दिलेले आहेत? सो मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्यातील मंदिरांना बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचे आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचा सहकार आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे सौरभ राव यांची. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक 158 पदके कोणत्या राज्याने जिंकलेली आहेत? सो ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य. 158 पदके 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडामध्ये महाराष्ट्राने जिंकलेली आहेत आणि या 158 पैकी 38 जे आहेत ही सुवर्ण पदके आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर त्यांचं नाव आहे संजय जाजू. कसोटीमध्ये कोणत्या खेळाडूने 500 विकेटचा टप्पा पार केलेला आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे R अश्विन यांनी आणि हे असा पराक्रम करणारे दुसरे खेळाडू ठरलेले आहेत. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर त्यांचं नाव आहे डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष. भारतीय हवाई दलाचा वायू शक्ती 2024 हा सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोखरण राजस्थान येथे. महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षण साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर येथे. कोणत्या राज्याने स्वयं योजना सुरू केलेली आहे? सो स्वयं योजना सुरू केलेली आहे ओडिशा या राज्याने. राज्यातील 18 ते 35 वयोगटातील तरुणांना
1,00,000 रुपये बिनव्याजी कर्ज देणारी ही योजना असणार आहे. भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी निवड झालेली आहे उपेंद्र द्विवेदी यांची. कोणत्या राज्याने वन मित्र योजना सुरू केलेली आहे? सो ही वन मित्र योजना सुरू केलेली आहे हरियाणा राज्याने वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी. 13वी जागतिक व्यापार संघटनेची जी बैठक आहे ही कोठे होणार आहे? सो ही होणार आहे अबुधाबी येथे. कितवी तर 13वी. केंद्र सरकारची कोणती योजना घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला आहे? सो ही योजना आहे केंद्रीय रोखे योजना. केंद्रीय रोखे योजना ही घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यांच्या खंडपीठाने दिलेली आहे. आणि ही जी केंद्रीय रोखे योजना आहे हिची सुरुवात झाली होती 2018 पासून. इंडोनेशिया देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे प्रबोवो सुबिआंतो यांची. माहिती अधिकारातील कोणत्या कलमाचं उल्लंघन केंद्रीय रोखे योजना ही करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे? सो माहिती अधिकारातील जे कलम 19 मध्ये 1A आहे किंवा एला आपण अ पण म्हणूया. सो 19(1)(अ) हे जे कलम आहे याचं उल्लंघन केंद्रीय रोखे योजना करत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे श्रीलंका येथे. भारताची अर्थव्यवस्था 2026 साली कोणत्या देशाला मागे टाकेल असा अंदाज IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने केलेला आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जपान. जपान या देशाला भारताची अर्थव्यवस्था 2026 साली मागे टाकेल असा अंदाज IMFने केलेला आहे. वर्ल्ड मोबाईल काँग्रेस 2024चं आयोजन करण्यात आलं होतं स्पेन येथे. भारतीय संघाने कसोटीमध्ये इतिहासातील सर्वात मोठा विजय इंग्लंड विरुद्ध किती धावांनी मिळवलेला आहे? तर त्या धावा आहेत 434 धावांनी. भारतीय संघाने कसोटीमध्ये इतिहासातील सर्वात मोठा विजय हा इंग्लंड विरुद्ध 434 धावांनी मिळवलेला आहे. जागृती पोर्टल सुरू केलेला आहे ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा या मंत्रालयाने. तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर येथे. आसाम राज्याने कोणत्या फळाला राज्यफळ म्हणून घोषित केलेलं आहे? सो त्या फळाचं नाव आहे काझी नेमो. काझी नेमो हे फळ आहे. या फळाला आसाम राज्याने राज्यफळ म्हणून घोषित केलेलं आहे. लंडनच्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? सो हे नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. लंडनच्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? सो नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प हा राजस्थान राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे? सो महाराष्ट्र सरकारने महाराणी येसूबाई यांच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. संसद महारत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सो त्या आहेत सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. लिंकोसॅट प्रोब नावाचा पहिला लाकडी उपग्रह विकसित केलेला आहे अमेरिका आणि जपान अंतराळ एजन्सीद्वारे. या दोन देशांच्या अंतराळ एजन्सीद्वारे लिंगोसॅट प्रोब नावाचा पहिला लाकडी उपग्रह विकसित करण्यात आलेला आहे. 28 वर्षांनी कोणत्या देशात मिस वर्ल्ड 2024 ही स्पर्धा आयोजित होणार आहे? सो हा देश आहे आपला भारत देश. भारत देशामध्ये 28 वर्षांनी मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा आयोजित होणार आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असणारा देश आहे फ्रान्स हा देश. फ्रान्स हा पहिल्या क्रमांकावर आहे. आणि आपला भारत देश किती क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश हा 85व्या क्रमांकावर आहे. याआधी तो 84व्या क्रमांकावरती होता. आता एक अंकाने जे आहे आपली घसरण होऊन आपण 85व्या क्रमांकावर गेलेलो आहे पासपोर्ट इंडेक्समध्ये. जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे दक्षिण कोरिया येथे. कोणत्या देशाने $3.99 अब्ज भारतासोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिलेली आहे? सो या प्रश्नाचे उत्तर आहे अमेरिकेने. अमेरिकेने भारतासोबत 3.99 अब्ज ड्रोन करार केलेला आहे आणि त्या ड्रोनचं नाव आहे MQ-9B आणि एकूण जे आहेत ही 31 ड्रोन असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा 2024 कोठे होणार आहे? सो ऑलिम्पिक स्पर्धा 2024 होणार आहे पॅरिस येथे, जी फ्रान्सला आहे. जंगलांना आग लागल्यामुळे कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केलेली आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चिली या देशाने. चिली या देशाने जंगलांना आग लागल्यामुळे त्यांच्या देशामध्ये आणीबाणी जाहीर केलेली आहे. केंद्र सरकारने कोणाची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केलेली आहे? तर त्यांचं नाव आहे अपूर्व चंद्रा. अपूर्व चंद्रा यांची केंद्र सरकारने आरोग्य सचिवपदी नियुक्ती केलेली आहे. कोणत्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड सरकारने. उत्तराखंड सरकारने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे आणि असं करणारं हे उत्तराखंड पहिलं राज्य बनलेलं आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिलेली आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. मुख्यमंत्री वयोश्री योजनेला महाराष्ट्र राज्याने मान्यता दिलेली आहे. आरबीआयने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर बंदी घातलेली आहे? सो आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेवरती कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यावरती निर्बंध घातलेले आहेत. कोणत्या विधानसभेने जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर केलेलं आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा विधानसभेने जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक हे मंजूर केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महसूल कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये महसूल कायद्यात सुधारणा करण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. दांडपट्टा शस्त्राला राज्य शस्त्र म्हणून कोणत्या राज्याने घोषित केलेलं आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र सरकारने. महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा हे जे शस्त्र आहे याला राज्यशस्त्र म्हणून राज्याने मान्यता दिलेली आहे. लोकसभेमध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालेलं आहे? सो ते केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर. या जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालेलं आहे. येमेन या देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? त्यांचं नाव आहे अहमद अवद बिन मुबारक. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह. यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2024 चे आयोजन कोणी केलेलं आहे? तर हे केलेलं आहे इस्रोने. इस्रोने यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2024 चं आयोजन केलेलं आहे. भारतातील पहिला स्वदेशी निर्मित 150 मिमी स्मार्ट दारुगोळा विकसित केलेला आहे IIT मद्रासने. IIT मद्रासने जे आहे भारतातील पहिला स्वदेशी निर्मित 150 मिमी स्मार्ट दारुगोळा विकसित केलेला आहे. 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन हे गोवा येथे करण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर याचं उद्घाटन केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी. नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बिमस्टेक एक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे अनुराग ठाकूर यांनी. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायची आहे पहिली बिमस्टेक एक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धा जी आहे नवी दिल्लीला झालेली आहे आणि उद्घाटन केलेलं आहे अनुराग ठाकूर यांनी. एल सल्वाडोर देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे नायब बुकेले यांची. कृषी व आरोग्य क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कोणामध्ये करार झालेला आहे? सो हा करार झालेला आहे महाराष्ट्र व गुगलमध्ये. महाराष्ट्र व गुगलमध्ये कृषी व आरोग्य क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी करार झालेला आहे. आरबीआयने सलग 6व्यांदा किती रेपो दर कायम ठेवलेला आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6.5%. आरबीआयने सलग 6व्यांदा 6.5% हा रेपो दर कायम ठेवलेला आहे. आरबीआय नुसार आर्थिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये भारताचा विकास दराचा अंदाज किती असणार आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7%. आरबीआय नुसार जे आर्थिक वर्ष आहे 2024-25 मध्ये भारताचा विकास दर 7% असणार आहे. भारताने कोणत्या देशासोबत केलेला फ्री मूव्हमेंट रेजिम हा करार रद्द केलेला आहे? सो भारताने म्यानमार या देशासोबत केलेला फ्री मूव्हमेंट रेजिम करार रद्द केलेला आहे. देशातील पहिली क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी IIT कोणती आहे? सो ही IIT आहे IIT मद्रास. IIT मद्रास ही देशातील पहिली IIT बनलेली आहे जी क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणार आहे.
महाराष्ट्राचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर झालेला आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शशिकांत उर्फ नाना मोळे यांना, आणि हे जे आहेत प्रसिद्ध तबलावादक आहेत. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकन खेळाडू कोण बनलेला आहे? त्या श्रीलंकन खेळाडूचं नाव आहे पथुम निसंका. पथुम निसंका हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकन खेळाडू बनलेला आहे. हर घर जल योजना राबवण्यात प्रथम क्रमांकावरती असलेलं राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे गुजरात राज्य. महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या सर्वात लांब 805 किलोमीटर महामार्गाला मंजुरी दिलेली आहे? सो त्या महामार्गाचं नाव आहे शक्तीपीठ, आणि हे कितीचं असणार आहे? तर हे सर्वात लांब 805 किलोमीटर एवढं असणार आहे. राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024 हा झाला आहे नवी दिल्ली येथे, आणि याचं उद्घाटन केलेलं आहे द्रौपदी मुर्मू यांनी. मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेणारं राज्य कोणतं आहे? सो हे राज्य आहे महाराष्ट्र राज्य. ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न जे आहे 8 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल अशाच मुलींना जे आहे हे उच्च शिक्षण मोफत देणार आहे राज्य शासन. पण जर 8 लाखाच्या वरती उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न त्या मुलींच्या पालकांचं, तर त्यांना जो आहे हा लाभ मिळणार नाही. जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी देणारं राज्य कोणतं आहे? सो हे राज्य आहे आसाम राज्य. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 जिंकलेला देश आहे ऑस्ट्रेलिया, आणि ऑस्ट्रेलियाने एकूण जे आहे चौथ्यांदा हा ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 23व्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2024 ही पार पडलेली आहे नवी दिल्ली येथे, आणि याचं उद्घाटन केलेलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी. जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे तिसरं राज्य कोणतं ठरलेलं आहे? सो हे राज्य आहे झारखंड राज्य. जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे तिसरं राज्य ठरलेलं आहे. अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? सो हे उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जे झालेलं आहे अबुधाबी येथे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? सो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. फिनलँड देशाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे अलेक्झांडर स्टब यांची. भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण डेहराडून येथे कोणी केलेलं आहे? सो हे केलेलं आहे राजनाथ सिंग यांनी. कुठे केलेलं आहे? तर डेहराडून येथे. दादासाहेब फाळके पुरस्काराचा जो निधी आहे हा 10 लाख होता, आणि ह्या 10 लाखावरून आता तो किती करण्यात आलेला आहे? सो तो करण्यात आलेला आहे 15 लाख. दादासाहेब फाळके पुरस्काराचा निधी 10 लाखावरून 15 लाख करण्यात आलेला आहे. हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 चे आयोजन कोणत्या राज्याने केलेलं आहे? सो हे केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने, आणि हे हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 हा 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान जुन्नर येथे जो आहे हा पार पडलेला आहे. जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू केलेली आहे दुबईने. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या किती टक्के आहे? सो ती आहे 28% राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार. देशातील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? तर हे झालेलं आहे जम्मू आणि काश्मीर येथे, आणि हे उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. देशातील सर्वात मोठ्या T50 या जम्मू काश्मीर मधील रेल्वे बोगद्याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. लक्षात ठेवायचं आहे हा जो T50 बोगदा आहे हा कुठे होणार आहे किंवा झालेला आहे? तर हा जम्मू काश्मीरमध्ये झालेला आहे, आणि उद्घाटन केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी, आणि हा देशातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा असणार आहे. भारत टेक्स 24चं उद्घाटन नवी दिल्ली येथे झालेलं आहे, आणि हे उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. महाराष्ट्राचा जो अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याच्यामध्ये कोठे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. सो 2 ठिकाणी या अंतरिम अर्थसंकल्पा अंतर्गत महाराष्ट्र भवन उभारलं जाणार आहे. एक आहे अयोध्या आणि दुसरं आहे श्रीनगर. अयोध्या कुठे आहे? तर अयोध्या UPला आहे, आणि श्रीनगर आहे जम्मू आणि काश्मीरला. चौथी खेलो इंडिया विंटर स्पर्धा 2024 ही जम्मू काश्मीर आणि लडाख येथे आयोजित करण्यात येणार आहे. जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
कोठे आयोजित करण्यात आली आहे? सो जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा ही थायलंड या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. भारतात किती कृषी पतसंस्था ह्या डिजिटल करण्यात येणार आहेत? सो भारतामध्ये एकूण 65,000 कृषी पतसंस्था ह्या डिजिटल करण्यात येणार आहेत. नुकतेच निधन झालेले पंकज उधास कोण होते? सो नुकतंच निधन झालेले पंकज उधास हे प्रसिद्ध गझल गायक होते. 2003 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा मिळालेला आहे आणि पद्मश्री पुरस्कार त्यांना 2006 साली देण्यात आला होता. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनलेल्या आहेत? सो त्या आहेत मरियम नवाज. या नवाब शरीफ यांच्या ज्या आहेत कन्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. कसोटीमध्ये भारतात सर्वाधिक बळी घेण्याचा कोणाचा विक्रम आर अश्विनने मोडलेला आहे? सो अनिल कुंबळे यांचा कसोटीमध्ये भारतात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आर अश्विनने मोडलेला आहे. अनिल कुंबळे यांनी 350 विकेट्स घेतलेल्या आहेत, म्हणजे बळी घेतलेल्या आहेत, आणि आर अश्विनने 354. संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरण सभेचे आयोजन कोठे करण्यात आलं? सो हे करण्यात आलेलं आहे नैरोबी येथे. कोणत्या नदीवर शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आलेला आहे? सो ही नदी आहे रावी नदी. रावी नदीवरती शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आलेला आहे. देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे ओडिसा येथे आणि हे उद्घाटन केलेलं आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते. एकाच दिवशी 5 एम्सचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कोठे केलेलं आहे? सो एकाच दिवशी 5 एम्सचं उद्घाटन राजकोट गुजरात येथे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. टायफॉइड या रोगावरती टाईप बार नावाची लस कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे? सो टायफॉइड या रोगावरती टाईप बार नावाची लस भारत बायोटेकने या कंपनीने तयार केलेली आहे. देशातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोण सुरू करणार आहे? सो देशातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था ही IIT गुवाहाटी सुरू करणार आहे. अमेरिकेने कोणत्या सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे? सो अमेरिकेने गुगल पेच्या सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतलेला आहे? सो मुस्लिम विवाह घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आसाम राज्याने. भारत आणि जपानमधील धर्मा गार्डियन हा युद्ध सराव होणार आहे राजस्थान येथे. महाराष्ट्रातील पहिलं व भारतातील सर्वात मोठं MSME डिफेन्स एक्स्पो 2024चं आयोजन पुणे येथे करण्यात आलेलं आहे 24 ते 26 फेब्रुवारी या दरम्यान. जगात सर्वाधिक जंगलांचं प्रमाण कोणत्या देशात आहे? सो जगात सर्वाधिक जंगलांचं प्रमाण आहे रशिया या देशामध्ये एकूण 20.2% आणि आपल्या भारतामध्ये किती जंगलांचं प्रमाण आहे? तर फक्त 1.8%. एवढंच जे आहे भारतामध्ये जंगलांचं प्रमाण आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना कोणी जाहीर केलेली आहे? सो ही जाहीर केलेली आहे महाराष्ट्र या राज्याने. 1 नोव्हेंबर 2005 या तारखेनंतर सरकारी सेवेमध्ये दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होणार आहे. कोणती? सुधारित निवृत्ती वेतन योजना. महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? सो महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे फ्रान्स हा देश. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त विकास महामंडळाचा कोणाच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेला आहे? सो हा करण्यात आलेला आहे अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे. कोणता देश नाटो या संघटनेचा 32वा सदस्य देश बनलेला आहे? सो 32वा सदस्य देश बनलेला आहे नाटो या संघटनेचा स्वीडन. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आलेली आहे? सो प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून भारतीय डाक विभागाला जे आहे मान्यता देण्यात आलेली आहे. भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? सो भारताची जनऔषधी स्वीकारलेली आहे मॉरिशस या देशाने. कोणत्या देशाच्या संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजेता म्हणून विजय नोंदवलेला आहे? पहिला विजेता म्हणजे कोणता संघ जो आहे हा पहिला विजेता बनलेला आहे कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये? सो हा आहे आयर्लंड. आयर्लंड जो आहे याने पहिल्यांदा विजेतेपद मिळवलेलं आहे कसोटी क्रिकेटमध्ये. कोणाविरुद्ध? तर अफगाणिस्तान विरुद्ध. डिफेन्स कनेक्ट 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे?
सो हे नवी दिल्ली येथे राजनाथ सिंग यांच्या हस्ते जे आहे करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर असणार आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू काश्मीर राज्याच्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या 2 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं उद्घाटन कोठे करण्यात येणार आहे? सो हे करण्यात येणार आहे कोलकाता येथे आणि हे पंतप्रधान यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. प्रो कबड्डी लीग 2024 चे पहिले विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेला आहे? सो पहिले विजेतेपद म्हणजे त्या संघाचं पहिलं विजेतेपद. तो पुणेरी पलटनने पहिल्यांदा प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 जिंकलेली आहे. तृतीय पंथी धोरण 2024 कोणत्या राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे? सो हे आपल्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सो हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे गुलजार यांना. गुलजार हे जे कवी आहेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पंतप्रधान यांनी कोणत्या राज्यातील द्वारका एक्सप्रेस वेचं उद्घाटन केलेलं आहे? तो हा द्वारका एक्सप्रेस वे आहे हरियाणाचा. याचं उद्घाटन पंतप्रधान यांनी केलेलं आहे आणि हा द्वारका एक्सप्रेस वे हा 29 किलोमीटर लांबीचा आहे. मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतलेला आहे? सो हे राज्य आहे आसाम राज्य. केई पनायोर हा नवीन जिल्हा कोणत्या राज्याने घोषित केलेला आहे? तो केई पनायोर हा नवीन जिल्हा अरुणाचल प्रदेशने घोषित केलेला आहे. समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव कोणादरम्यान सुरू होणार आहे? तो हा युद्ध सराव होणार आहे भारत आणि मलेशिया दरम्यान. केरळने कोणत्या नावाने आपला OTT प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? सो केरळने सी स्पेस नावाचा OTT प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. पंतप्रधान यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणावरून एकाच दिवशी 5 एम्सचं उद्घाटन केलं गेलेलं आहे? सो पंतप्रधान यांच्या हस्ते राजकोट जे गुजरातला येथून जे आहे एकाच दिवशी 5 एम्सचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा कोण पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे? सो हा गोलंदाज आहे जेम्स अँडरसन आणि जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा खेळाडू आहे आणि त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे. 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे? सो हे राज्य सरकार आहे नवी दिल्लीचं राज्य सरकार आणि याच्यामध्ये 18 वर्षावरील महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जाणार आहेत. कोणत्या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरलेला आहे? कोणत्या देशाचा प्रजनन दर हा सर्वात कमी ठरलेला आहे? सो हा देश आहे दक्षिण कोरिया. संतोष ट्रॉफी 2024 विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? सो हे पटकावलेलं आहे सर्व्हिसेस फुटबॉल संघाने आणि ह्याच्या विरुद्ध कोणता संघ होता? तर ह्यांच्या विरुद्ध संघ होता गोवा. गोवा हा उपविजेता ठरलेला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर मिळालेला आहे? सो सांगलीच्या हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर मिळालेला आहे. मॉरिशस देशाच्या राष्ट्रीय दिवस समारोह कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्या होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? सो महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केलेला आहे शबनीस इस्माईलने आणि ती जी आहे दक्षिण आफ्रिकेची खेळाडू आहे. जलविज्ञान सर्वेक्षणासाठीचा भारतासोबतचा करार कोणत्या देशाने स्थगित केलेला आहे? सो जलविज्ञान सर्वेक्षणासाठी भारत आणि मालदीवमध्ये करार झाला होता, तो मालदीवने आता स्थगित केलेला आहे. लिओ वराडकर यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे? सो लिओ वराडकर यांनी आयर्लंड या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. देशातील सर्वात लांब पूल हा कोठे बांधण्यात येत आहे? सो देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे बिहारमध्ये आणि बिहारमध्ये स्पेसिफिकली कुठे? तर सुपौल जिल्हा आहे तिथे कोसी नदीवर 10.2 किलोमीटर लांबीचा हा पूल बांधला जाणार आहे. मिस वर्ल्ड 2024 या स्पर्धेची विजेती कोण ठरलेली आहे? सो झेक प्रजासत्ताक या देशाची क्रिस्टिना पेस्कोवा ही मिस वर्ल्ड 2024 बनलेली आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मिस वर्ल्ड 2024 ही स्पर्धा आपल्या भारतामध्येच झालेली आहे. तब्बल 28 वर्षांनी भारतामध्ये ही स्पर्धा झालेली आहे.
इस्रोकडून भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाशयानाने दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आलेलं आहे? सो इस्रोकडून भारताच्या पहिल्या पुष्पक नावाच्या स्वदेशी अवकाशयानाचं दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केलेलं आहे. कुठून करण्यात आलेलं आहे? तर कर्नाटक येथील चित्रदुर्ग या हवाई तळावरून या पुष्पक नावाच्या स्वदेशी अवकाशयानाचं दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केलेलं आहे इस्रोने. हंगेरी देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे तामस सुल्योक यांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेल्लोर चे अनावरण केलेलं आहे? सो हे राज्य आहे आसाम हे राज्य, आणि हा स्टॅच्यू ऑफ वेल्लोर असणार आहे 125 फूट उंचीचा. कोणत्या नवीन युद्धनौकाचा भारतीय नौदलामध्ये समावेश करण्यात आलेला आहे? तर त्या 2 नवीन युद्धनौका आहेत, INS आग्रे आणि INS अक्षय. भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे? सो भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था IIT गुवाहाटी यांच्याकडून सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2024 ची थीम काय आहे? सो याची थीम आहे सेफ्टी लीडरशिप फॉर ESG एक्सलन्स. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? सो दादा भुसे यांच्या हस्ते नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्यात कधीपासून पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? तो 3 मार्च पासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. अनिल कुंबळे यांचा कसोटी क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक 350 बळी घेण्याचा विक्रम कोणी मोडलेला आहे? सो अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडलेला आहे R अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक 350 बळी घेण्याचा विक्रम. ग्लोबल जैन पीस अँबॅसेडर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सो ग्लोबल जैन पीस अँबॅसेडर पुरस्कार आचार्य लोकेशजी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. सर्वात प्राचीन 2 ताऱ्यांचा समूह खगोलशास्त्रांनी शोधला असून त्याला कोणते नाव दिले गेलेले आहे? सो खगोलशास्त्रांनी सर्वात प्राचीन 2 ताऱ्यांचा समूह शोधलेला आहे आणि त्याला शिव आणि शक्ती अशी नावं देण्यात आलेली आहेत. महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडलेली आहे? सो ही श्रीलंका या देशामध्ये पार पडलेली आहे 19 ते 28 जुलै 2024 या दरम्यान. महाराष्ट्रातील 100 महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आलेलं आहे? सो त्याला नाव देण्यात आलेलं आहे आचार्य चाणक्य. मुंबई संघाने कितव्यांदा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे? सो मुंबई संघाने रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत 48 वेळा जो आहे हा प्रवेश केलेला आहे. रिलायन्स उद्योग समूहाने कोणत्या राज्यात वनतारा हे प्राण्यांचं भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारलं आहे? सो रिलायन्सने गुजरात येथे वनतारा नावाचं प्राण्यांचं भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारलेलं आहे आणि गुजरातमध्ये स्पेसिफिकली कुठे तर जामनगर येथे. ICCच्या कसोटी क्रिकेट फलंदाजी क्रमवारीमध्ये प्रथम स्थानावरती आलेला आहे केन विल्यमसन. मुंबई हे शहर कोणत्या शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर बनलेलं आहे? सो मुंबईने बीजिंगला मागे टाकलेलं आहे आणि मुंबई हे ओव्हरऑल 3ऱ्या क्रमांकावरती आलेलं आहे बीजिंगला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांच्या शहरांमध्ये. जगात सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावरती आहे? सो प्रथम क्रमांकावरती आहे न्यूयॉर्क हे शहर अमेरिकेचं. अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याचा मदरसा बोर्ड कायदा 2004 हा असंविधानिक घोषित केलेला आहे? सो उत्तर प्रदेश या राज्यातील जे अलाहाबाद उच्च न्यायालय आहे तेथे उत्तर प्रदेशमधील मदरसा बोर्ड कायदा 2004 हा असंविधानिक घोषित केलेला आहे. देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? सो हे बिहार पटना येथे जे आहे झालेलं आहे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. 2023-24 महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तो हा पुरस्कार जाहीर झालेला आहे उदयन मीमांसक यांना. पोलाद क्षेत्रातील भारताच्या पहिल्या हरित हायड्रोजन संयंत्रणाचं उद्घाटन केलेलं आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हिस्सार या ठिकाणी. हिस्सार कुठे आहे तर हिस्सार
हे हरियाणाला आहे आणि या हरियाणातील हिसार या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पोलाद क्षेत्रातील भारताच्या पहिल्या हरित हायड्रोजन संयंत्रणाचं उद्घाटन केलेलं आहे. पीएम सूरज पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? सो पीएम सूरज पोर्टलचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. सो पीएम सूरज ही जी योजना आहे ही देशात 525 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे आणि ही सामाजिक सशक्तीकरणासाठी असणारी ही पीएम सूरज पोर्टल किंवा योजना असणार आहे. 36वा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? सो 36वा पुण्यभूषण पुरस्कार हा डॉक्टर विजय भटकर यांना झालेला आहे. कोणत्या राज्यामध्ये महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे? सो जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास आपल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. VPL म्हणजे वुमन्स IPL जी आहे 2024 ची त्या स्पर्धेचा विजेता संघ कोणता राहिलेला? तर तो राहिलेला आहे RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर बंगलोर. कोणाविरुद्ध लढलेले आहेत? तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध. दिल्ली कॅपिटल हा उपविजेता झालेला आहे आणि विजेता झालेला आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. आणि ही जी आहे दुसरं पर्व होतं VPLचं. पहिल्या पर्वाचे विजेते आहेत मुंबई इंडियन्स. महिला IPL 2024 मध्ये कोणती खेळाडू ऑरेंज कप विजेती ठरलेली आहे? ऑरेंज कप विजेती ठरलेली आहे वुमन्स IPL मध्ये ॲलिस पेरी. वुमन्स IPL स्पर्धेमध्ये पर्पल कपची विजेती कोण ठरलेली आहे? त्यांचं नाव आहे श्रेयंका पाटील. अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार कोणत्या अवकाश संस्थेला मिळालेला आहे? सो एव्हिएशन वीक पुरस्कार हा इस्रोला मिळालेला आहे चंद्रयान 3 या त्यांच्या मोहिमेसाठी. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो ते आहेत नितीन सारंग. महाराष्ट्र शासनाचा वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरता कोणते पोर्टल तयार करण्यात येत आहे? सो महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई टेक्सटाईल नावाचं पोर्टल सुरू करण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी जे आहे महाराष्ट्र सरकारने ICICI बँकेसोबत सामंजस्य करार देखील केलेला आहे. आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? सो आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे सायमन हॅरिस यांची आणि हे आयर्लंड देशाचे सर्वात युवा पंतप्रधान ठरलेले आहे. भारतात कोणत्या राज्यामध्ये लाईम डिझीजचा पहिला रुग्ण आढळलेला आहे? सो भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये लाईम डिझीजचा जो आहे हा पहिला रुग्ण आढळलेला आहे. अदिती योजना कोणी सुरू केलेली आहे? अदिती योजना सुरू केलेली आहे संरक्षण मंत्रालयाने. संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही अदिती योजना संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे. नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे? नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचं उद्घाटन केलेले आहे अश्विनी वैष्णव यांनी. मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावरती कोणता देश आलेला आहे? सो मोबाईल उत्पादनामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे आपला भारत देश. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सी डिफेंडर्स हा युद्ध सराव भारतात कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? सो हा सी डिफेंडर्स हा युद्ध सराव भारतामध्ये पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पोर्ट ब्लेअर कुठे आहे? तर पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार येथे आहे. अदानी समूह कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे? सो अदानी समूह जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे गुजरात येथे. गुजरात येथे स्पेसिफिकली कुठे? तर गुजरात येथे खवडा या ठिकाणी हे पार्क बनणार आहे. भारत आणि कोणत्या देशामध्ये 18 ते 31 मार्च दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे? सो भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आलेलं आहे 18 ते 31 मार्च दरम्यान. भारताच्या मदतीने कोणत्या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आलेला आहे? सो भारताच्या मदतीने भूतान या देशामध्ये आधुनिक रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान कोणत्या राज्याच्या सरकारने सुरू केलेलं आहे? सो मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान हे सुरू केलेलं आहे उत्तर प्रदेशने आणि या योजनेच्या अंतर्गत किंवा या अभियानाच्या अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत लोन देण्यात येणार आहे. कोणत्या कंपनीने AI मॉडेल सीमा हे लॉन्च केलेलं आहे? सो गुगल डीप माइंड या कंपनीने AI मॉडेल सीमा हे लॉन्च केलेलं आहे. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे?
सो भारत सरकारने 2025 या वर्षापर्यंत क्षयरोग म्हणजेच काय तर टीबीचं निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. नेदरलँड या देशाचे इरास्मस पारितोषिक 2024 हे कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? सो अमिताभ घोष यांना नेदरलँड या देशाचे इरास्मस पारितोषिक 2024 प्रदान करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्याच्या शाळेमध्ये भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे? सो ही केरळ या राज्यामध्ये, केरळमध्ये स्पेसिफिकली कुठे विचारलं तर तिरुअनंतपुरम येथे या भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि तिचं नाव देखील ठेवण्यात आलं. तिचं नाव आहे इरिस नावाची आहे ही AI निर्मित शिक्षिका आहे. स्वयं प्लस पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केलेला आहे? सो स्वयं प्लस पोर्टल लॉन्च केलेला आहे शिक्षण मंत्रालयाने. महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय खाष्टाबा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? सो ही लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. महतारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? सो महतारी वंदन योजना ही छत्तीसगड या राज्याने सुरू केली असून महिलांना जे आहे महिन्याला 1000 रुपये आर्थिक मदत या योजनेअंतर्गत मिळणार आहे छत्तीसगड या राज्यातील महिलांना. नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ द ड्यूक ग्लॅपो या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? सो भारताचे पंतप्रधान हे नुकतेच जे आहे भूतानच्या भेटीला गेले होते आणि तिथे त्यांना त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे ज्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ द ड्यूक ग्लॅपो. भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्यांचं नाव आहे अनुराग अग्रवाल. ते IPS अधिकारी आहेत. कोणाच्या हस्ते नवी दिल्ली येथे धान्य साठवण योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे? नवी दिल्ली येथे धान्य साठवण योजनेचा शुभारंभ पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. स्टार्टअप कुंभचे आयोजन देशात कोठे करण्यात आलेलं आहे? सो स्टार्टअप कुंभ होणार आहे नवी दिल्ली येथे. महिलांना महिन्याला 1500 रुपये देणारी इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? सो ही इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना हिमाचल प्रदेशने सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये हिमाचल प्रदेशातील महिलांना महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार. सरस्वती सन्मान पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे प्रभा राव यांना रौद्र सात्विकम या मल्याळम भाषेतील साहित्यासाठी. प्रथमच फोटॉनचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानाला चालणारा क्वांटम संगणक कोणी विकसित केलेला आहे? सो हा विकसित केलेला आहे IIT मंडीने. इंदिराम्मा आवास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? सो इंदिराम्मा आवास योजना ही तेलंगणा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने मानवी तस्करी रोखण्यासाठी कोणादरम्यान करार केलेला आहे? कोणासोबत ऍक्च्युअली करार केलेला आहे? कोणासोबत करार केलेला आहे? सो राष्ट्रीय महिला आयोगाने मानवी तस्करी रोखण्यासाठी भारतीय रेल्वे सोबत करार केलेला आहे. अरुणाचल प्रदेशातील जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? सो अरुणाचल प्रदेशमध्ये जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून मेरी कॉम यांची निवड करण्यात आलेली आहे. कोणाच्या हस्ते कॅच द रेन मोहिमेची सुरुवात झालेली आहे? सो नवी दिल्ली येथे कॅच द रेन मोहिमेची सुरुवात गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. पंतप्रधान यांनी कोणत्या राज्यातील सिंद्री येथे हिंदुस्तान खते व रसायन लिमिटेडच्या 8900 कोटी रुपयांच्या संयंत्रणाचं लोकार्पण केलेलं आहे? सो पंतप्रधान यांनी झारखंड राज्यातील सिंद्री येथे हिंदुस्तान खते व रसायन लिमिटेडच्या 8900 कोटी रुपयांच्या संयंत्रणाचं लोकार्पण केलेलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताचा ध्वजवाहक असणार आहे शरद कमल आणि हा शरद कमल जो आहे टेबल टेनिसचा खेळाडू आहे. IPL 2024 मध्ये ऋतुराज गायकवाड यांची कोणत्या संघाच्या कर्णधारपदी निवड झालेली आहे? सो चेन्नई सुपर किंग या संघाच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड यांची निवड झालेली आहे. चक्षु पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे? सो चक्षु नावाचं पोर्टल जे आहे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा या ऑटोबायोग्राफीचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे?
सो आशा भोसले यांचं बेस्ट ऑफ आशा नावाचं जे आहे पुस्तक, म्हणजे त्यांची ऑटोबायोग्राफी आलेली आहे आणि त्यांचं प्रकाशन केलेलं आहे गृहमंत्री अमित शाह यांनी. जगातील सर्वात मोठा डॉल्फिनचा सांगाडा कोणत्या देशामध्ये सापडलेला आहे? सो जगातील सर्वात मोठा डॉल्फिनचा सांगाडा सापडलेला आहे पेरू या देशामध्ये. दिव्यांगांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणते ऍप लॉन्च केलेलं आहे? सो दिव्यांगांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने सक्षम नावाचं ऍप लॉन्च केलेलं आहे लोकसभा निवडणूक 2024 साठी. गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? सो गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार हा भारताला मिळालेला आहे. गोवर आणि रुबेला या रोगावरती मात करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा पुरस्कार भारताला मिळालेला आहे. पहिल्यांदा मानवामध्ये डुकराच्या किडनीचं यशस्वी प्रत्यारोपण कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी केलेलं आहे? सो पहिल्यांदा असं घडलेलं आहे की मानवामध्ये डुकराच्या किडनीचं यशस्वी प्रत्यारोपण केलेलं आहे अमेरिकेच्या डॉक्टरांनी. भारतातील पहिलं एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट कोठे सुरू करण्यात आलेलं आहे? सो भारतातील पहिलं एकात्मिक पाम तेल प्रक्रिया युनिट सुरू केलेलं आहे अरुणाचल प्रदेशने. प्रेस कॉन्फरन्स ब्युरो म्हणजे PIBच्या मुख्य महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? सो PIBच्या मुख्य महासंचालकपदी निवड झालेली आहे शेफाली स्तरण यांची. जागतिक महिला दिन 2024 ची थीम काय आहे? तर जागतिक महिला दिन 2024 ची थीम आहे इन्स्पायर इन्क्लुजन. सो आपला प्रश्न आहे की IPL मध्ये एका डावात सर्वाधिक 22 षटकार मारण्याचा विक्रम करणारा संघ कोणता आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सनरायझर्स हैदराबाद. कामाचा आठवडा 4 दिवसांचा करणारा आशिया खंडातील पहिला देश ठरलेला आहे सिंगापूर. भारताने पहिल्यांदाच कोणत्या देशाला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केलेली आहे? सो याचं उत्तर आहे फिलिपाईन्सला. भारतात सर्वाधिक उत्पन्न मिळवणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे? सो उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झालेली आहे? सो उत्तर आहे 4.4%, म्हणजे $339.62 अब्ज. भारताच्या आयातीत किती टक्के घट झालेली आहे? सो भारताच्या आयातीत 4.8% घट झालेली आहे. पिकांच्या नोंदणीसाठी केंद्र सरकार कोणता प्रकल्प राबवणार आहे? सो उत्तर आहे डिजिटल पीक सर्वेक्षण 15 एप्रिल 2024 पासून. G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं इटली या ठिकाणी. बीपाय कोलंबो हे अंतराळ मिशन कोणत्या 2 देशांचं संयुक्त मिशन आहे? सो बीपाय कोलंबो हे मिशन युरोप आणि जपानचं संयुक्त मिशन आहे आणि हे मिशन आहे बुध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी. युद्धात एक्सपो वायुमंडलीय क्षेपणास्त्राचा वापर केलेला देश आहे इस्रायल हा देश. हिंदू पद्धतीत विवाह करण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय देणारे उच्च न्यायालय कोणते आहे? सो याचं उत्तर आहे अलाहाबाद उच्च न्यायालय. स्लोवाकिया देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे पीटर पेलेग्रिनी यांची. LGBTQ समुदायासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? सो याचं उत्तर आहे राजीव गौबा. IMFच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पुन्हा निवड झालेली आहे क्रिस्टलिना जॉर्जिया यांची. IMFचा मीनिंग आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेही म्हणतात. भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं? सो उत्तर आहे तामिळनाडू या ठिकाणी. नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे NSGच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे नलिन प्रभात यांची. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी यूथ आयकॉन म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर उत्तर आहे आयुष्यमान खुराना. सिंगापूर देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे लॉरेन्स वोंग यांची. जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये समावेश झालेले भारतीय आहेत राकेश मोहन. IPL मध्ये कोणी 7500 धावा करणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे? सो याचं उत्तर आहे विराट कोहली. सागर सन्मान वरून पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे धीरेंद्र कुमार सन्याल. सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. IPL मध्ये 100 झेल घेणारा रोहित शर्मा हा कितवा क्षेत्ररक्षक ठरलेला आहे? सो याचं उत्तर आहे 3रा.
पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे बिल्किस मीर. मार्च 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान कोणत्या देशाचे आहे? सो मार्स 2 नावाचे AI तंत्रज्ञान असलेले विमान आहे इस्रायल या देशाचे. जगातील सर्वाधिक बिझी असलेल्या टॉप 10 विमानतळामध्ये भारतातील कोणत्या विमानतळाचा समावेश होतो? उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडलेल्या आहेत श्रीलंकेतील धर्मशाला येथे. IPL मध्ये जॉस बटलरने सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या क्रमवारीत कुठे तो पोहोचलेला आहे? कोणत्या क्रमांकावर पोहोचलेला आहे? तर उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या क्रमांकावरती आहे विराट कोहली. विराट कोहलीने तब्बल जे आहेत 8 शतकं IPL मध्ये केलेली आहेत. सेनेगल देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे बसिरो डिओमाये यांची. टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला कोणता खेळाडू सर्वात वयस्कर पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे? तर याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच. तो तब्बल 420 आठवडे अव्वल स्थानावर आहे. रॉजर फेडररचा 310 आठवड्याचा विक्रम जो आहे त्याने मोडलेला आहे. 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे मनोज पांडा यांची. निरंजन राज्याध्यक्ष यांच्या जागी मनोज पांडा यांची सदस्यपदी 16व्या वित्त आयोगाच्या नियुक्ती झालेली आहे. कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे? उत्तर आहे अमेरिका. भारताने कोणत्या देशाकडून इग्ला-S हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केलेली आहे? भारताने रशियाकडून जे आहे इग्ला-S हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केलेली आहे. नुकतेच निधन झालेले पीटर हिग्स यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळालं होतं? उत्तर आहे भौतिकशास्त्र. 2013 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं होतं. झिम्बाब्वेने कोणत्या नावाने नवीन चलन लॉन्च केले आहे? याचं उत्तर आहे झिग नावाने जे आहे झिम्बाब्वेने नवीन चलन लॉन्च केले आहे. फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाचे स्थान कितवे आहे? उत्तर आहे 121वे स्थान आहे आणि प्रथम क्रमांकावरती आहे अर्जेंटिना. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातील सर्वात मोठं बंदर ठरलेलं आहे ओडिसा राज्यातील पारादीप बंदर. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशातील निंगबो येथे सुरू होत आहे? उत्तर आहे चीन. विप्रो उद्योग समूहाच्या CEO पदी नियुक्ती झालेली आहे श्रीनिवास पालिया यांची. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाकोणाला जाहीर झालेला आहे किंवा प्राप्त झालेला आहे? लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे अमिताभ बच्चन यांना. नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे अशोक सराफ यांना. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे AR रेहमान यांना. त्याच्यानंतर नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे आपले जे मराठी ऍक्टर आहेत अतुल परचुरे यांना. आणि अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे पद्मिनी कोल्हापुरे यांना. एकाच सामन्यात IPL मध्ये शतक, विकेट आणि झेल घेणारा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे सुनील नरीन. भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे हरेंद्र सिंग यांची. हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023-24 जाहीर झालेला आहे अशोक कुमार यांना. भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती 2024 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता जैसलमेरला. जैसलमेर कुठे आहे तर ते आहे राजस्थान या ठिकाणी. आणि 1 ते 10 एप्रिल 2024 या दरम्यान हा हवाई दलाचा जो गगनशक्ती लष्करी सराव आहे हा आयोजित करण्यात आला होता. कोणता संघ हा T20 सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरलेला आहे? याचं उत्तर आहे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सने तब्बल 150 सामने जे आहेत जिंकलेले आहेत. इंदिरा ऍप नुकतेच लॉन्च करण्यात आले ते कशाशी संबंधित आहे? हे जे इंदिरा ऍप आहे हे ऍप हवामानाशी संबंधित आहे. स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टॅक गायडेड मिसाईलची यशस्वी चाचणी केलेली आहे DRDOने. QS रँकिंग नुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेलं आहे? तर ते आहे JNU विद्यापीठ नवी दिल्ली. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हेपॅटायटिस अहवाल 2024 नुसार हेपॅटायटिस रुग्णाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावरती आहे? याचं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावरती आणि प्रथम क्रमांकावरती आहे चीन.
कुवेत देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा यांची. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने किती नीचांकी पातळी गाठलेली आहे? सो याचं उत्तर आहे 83.57 रुपये. म्हणजे एक डॉलरला आपल्याला भेटणार आहे 83.57 रुपये. एवढी नीचांक भारतीय रुपयाने गाठलेली आहे. T20 क्रिकेटमध्ये 6 चेंडूंवरती 6 षटकार मारणारा नेपाळी खेळाडू कोण आहे? सो याचं उत्तर आहे दीपेंद्र सिंह एरी. आणि असा पराक्रम करणारा तो तिसरा खेळाडू ठरलेला आहे. ई ग्राम स्वराजमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेला आहे? सो उत्तर आहे मोरेवाडी ग्रामपंचायत. एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे जयराम शनमुगन यांची. ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतात सर्वाधिक वृक्षांचे नुकसान झालेलं राज्य आहे आसाम हे राज्य. IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरलेला आहे शुभमन गिल. T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा जगातील 5वा फलंदाज ठरलेला आहे विराट कोहली. भारताची UPI पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारली आहे? सो भारताची UPI पेमेंट प्रणाली आतापर्यंत 12 देशांनी स्वीकारली आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या किती कोटींवर पोहोचली आहे? सो उत्तर आहे 144 कोटी. भारताचे 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती राहिलेलं आहे? तर ते आहे 68%. आणि भारतातील 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण ठरलेलं आहे 24% संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार. देशाच्या खाद्यतेलाच्या आयातीत नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान झालेली घट किती होती? तर ती होती 17%. म्हणजे 58,30,000 टन एवढी जी आहे आयात देशाच्या खाद्यतेलाची झालेली आहे आणि ही घट आहे 17%. सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये प्रथम स्थानावरील देश आहे रशिया हा देश. आणि यामध्ये भारत हा 10व्या क्रमांकावरती होता किंवा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक वाहन एक फास्टॅग नियम देशभरात लागू कधीपासून करण्यात आलेला आहे? सो याचं उत्तर आहे 1 एप्रिल 2024 पासून एक वाहन एक फास्टॅग नियम देशभरात लागू करण्यात आला. देशाचा परकीय चलन साठा किती अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे? सो उत्तर आहे 648.56 अब्ज डॉलर. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार प्रथम क्रमांकावरील देश आहे अमेरिका. अमेरिकेमध्ये जे आहे सगळ्यात जास्त युनिकॉर्न कंपनीज आहेत आणि भारत याच्यामध्ये ठरलेला आहे 3रा. मुंबईमध्ये RBIचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला? सो उत्तर आहे 90वा. आणि याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या भारताच्या पथक प्रमुख पदावरून कोणी माघार घेतली आहे? सो उत्तर आहे मेरी कोम यांनी. UAE मध्ये 24 तासात सर्वाधिक किती मिमी पाऊस झालेला आहे? सो उत्तर आहे 144 मिमी. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चं आयोजन करण्यात आलं होतं किर्गिस्तान या ठिकाणी 11 ते 16 एप्रिल या दरम्यान. अंगारा A5 रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? सो उत्तर आहे रशिया या देशाने. उत्तर प्रदेश या राज्यातील पहिला ग्लास स्काय वॉक पूल बनवण्यात आलेला आहे चित्रकूट या ठिकाणी आणि याची लांबी आहे 25 मीटर. आणि इथे लक्षात ठेवायचं आहे की हा जो पहिला ग्लास स्काय वॉल पूल आहे हा उत्तर प्रदेश राज्यातील पहिला पूल आहे. साखर उत्पादनात सलग 3ऱ्यांदा देशात अव्वल राज्य आलेलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. 109 मेट्रिक टनहून अधिक जे आहे ह्याच्यामध्ये जे आहे साखर उत्पादन झालेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं. इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला काय नाव दिलेलं आहे? सो उत्तर आहे ऑपरेशन आयरन शिल्ड. अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे P. सुब्बाराव यांना. नायजेरियाने मेंदू ज्वराविरुद्ध जगातील पहिली लस विकसित केलेली आहे तिचं नाव काय आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे MEN5CV. ऑलिम्पिक स्पर्धेत रोईंग खेळामध्ये पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे बलराज पनवर. IPL मध्ये 250 सामने खेळणारा रोहित शर्मा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे? याचं उत्तर आहे 2रा. प्रथम क्रमांकावरती आहे महेंद्रसिंग धोनी. त्याने जे आहेत 256 सामने खेळलेले आहेत. प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे?
सो याचं उत्तर आहे शेफाली सरन यांची. दसलेक 2024 युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान होत आहे? सो याचं उत्तर आहे भारत आणि उझबेकिस्तान. 15 ते 28 एप्रिल या दरम्यान हा युद्ध सराव जो आहे आयोजित झाला होता. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खासगी भारतीय बँक ठरलेली आहे HDFC बँक. भारतातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेलं पोर्टल आहे स्वयं प्लस. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी निवड झालेली आहे जगजीत पवाडिया यांची. आशियाई विकास बँकेने 2025-26 साठी भारताचा GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? सो याचं उत्तर आहे 7.2%. IPL मध्ये 2 वेळा 5 विकेट घेणारा चौथा फलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह. भारतात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये UPI व्यवहारामधील मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आहे? सो UPI व्यवहारामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 56% वाढ झालेली आहे, म्हणजे 131 अब्ज एवढी संख्या झालेली आहे. काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी निवड झालेली व्यक्ती आहे जुडिश सुमिनवा तुलुका. अमेरिकन सर्जन असोसिएशनने मानद फेलोशिपने सन्मानित केलेलं आहे डॉक्टर रघुराम पिल्लरी सेट्टी यांना. कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे? सो याचं उत्तर आहे अमेरिकेची नासा ही अंतराळ संस्था. भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे? सो उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये. जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम काय आहे? सो याचं उत्तर आहे माय हेल्थ अँड माय राईट्स. भारताच्या कोणत्या IIT मध्ये कर्करोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे? सो उत्तर आहे IIT मुंबई. आणि हे जे CAR-T सेल ही उपचार प्रणाली आहे ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. सुविधा पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे? सो सुविधा पोर्टल सुरू केलेलं आहे भारतीय निवडणूक आयोगाने. भारताचे पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे? सो याचं उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे संगीता जिंदल यांची. 2023-24 मध्ये भारतातून रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत किती टक्के घट झालेली आहे? सो याचं उत्तर आहे 12.17%. एकूण जे आहे 2.65 लाख कोटींची निर्यात जी आहे भारतातून रत्न आणि दागिन्यांची झालेली आहे आणि ती 12.17% जी आहे घटलेली आहे. IBच्या विशेष निर्देशकपदी निवड झालेली आहे सपना तिवारी यांची. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ कडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.